सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी रस्त्याशेजारील विहिरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्हसवड पंढरपूर मार्गावर 14 जून 2026 रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास हा अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 4 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश आहे. गाडीतील इतर 7 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने वाचवण्यात आले आहे. सर्व प्रवासी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. सर्व भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. तांदुळवाडी परिसरामध्ये चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. ही विहीर पाण्याने कुटुंब भरलेली होती आणि त्याला कोणताही संरक्षक कठडा नव्हता. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटताच गाडी थेट पाण्यात गेली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने विहिरीत उतरून बचाव कार्य सुरू केले आणि 7 जणांचे प्राण वाचवले. त्यानंतर पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत विहिरीतून गाडी आणि मृतदेह बाहेर काढले. अपघातातील मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या गंभीर घटनेनंतर सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व विहिरीचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे सर इथे पंढरपूर आपलं PLC आहे सर उपजिल्हा रुग्णालयाची पेशंट बॉडी जी आहे सगळी गेलेली आहे. तांदूळवाडीला सर एक खाजगी दवाखाना आहे सर, त्या ठिकाणी काही जखमी लोक नेलेले आहेत. नाही सर सिरियस बरोबर आहे, सिरियस नाही सर. 2 लोक तर बाहेर आले, काही जे लोक आहेत ते उद्या मारले. Thank you.